लहानपणी सगळ्यांनी पंचतंत्रातली ती कथा ऐकली असेल. एका शेळीनं वाघाचं कातडं पांघरलं आणि स्वतः वाघ असल्याचा कांगावा करत ती फिरू लागली. या शेळीची जेव्हा कंबक्ती भरली आणि ते वाघाचं कातडं तिच्या अंगावरून सरकलं, तेव्हा त्या शेळीला गल्लीतल्या कुत्र्यांनीही फाडून खाल्लं. आता मी ही गोष्ट तुम्हाला का सांगतोय? पंचतंत्रातली फार जुनी गोष्ट आहे. आपण शाळेत जायचो तेव्हा चांदोबा, चंपक अशा सगळ्या ज्या बालकथा साहित्यामध्ये आपण ते वाचलेलं आहे. मग ह्या कथेचा आज पुनरुच्चार करण्याचं कारण काय? मागचे काही दिवस वर्तमानपत्रात एक बातमी सातत्यानं आपण वाचतोय, त्याच्यावर चर्चा झडतायत. ती बातमी म्हणजे शिवसेना उभाटा गटाचे विश्व प्रवक्ते, सामना नावाच्या जगप्रसिद्ध दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राजाराम राऊत यांना म्हणे जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. किंबहुना त्या धमक्या एक्झिक्यूट करण्यासाठी, त्याचं कार्यवहन करण्यासाठी काही लोक त्यांच्या घराची रेकी करतायत भांडूपच्या. संजय राऊत जिथे राहतात भांडूपला, तर त्यांच्या घराभोवतीच्या रस्त्यांवर तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही लोकांना असं आढळलंय की काही दुचाकी स्वार संजय राऊतांच्या घराचे फोटो काढतायत आणि संजय राऊत त्या घरात कधी येतात, तिथून कधी निघतात, या सगळ्या गोष्टींची रेकी करतायत. आता हा झाला एक प्रकारचा संजय राऊतांचा दृष्टिकोन. त्यांना जे दिसतंय ते त्यांनी मांडलंय. पण झालंय काय की महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यांचे निकाल लागले आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर ज्यांनी मनातल्या मनात मांडे खाल्ले होते की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार, लोकसभेला ज्या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या त्यावरून जो अंदाज बांधला गेला होता की आता या पुढचं सरकार जे आहे महाराष्ट्रातलं ते महाविकास आघाडीचं असेल आणि त्यात आपल्या काय भूमिका असतील, आपल्या भूमिका नेमक्या कशा असतील, आपण कोणत्या पदावर बसू, कोण मुख्यमंत्री असेल, कोण गृहमंत्री असेल, कुणाला कोणतं मलिद्याचं खातं मिळेल, याबद्दल आपापसातच चर्चा सुरू झाली. ही चर्चा नव्हती, तर हे आपापसात एकमेकांना भिडले होते. एकमेकांच्या उरावर बसण्याचं फक्त बाकी राहिलं होतं. त्यात आघाडीवर होते नाना पटोले काँग्रेसचे आणि शिवसेना उभाटा गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत. आता या संजय राऊतांनी ज्या काही लोकांची दुश्मनी उडावून घेतलेली आहे, ती सगळी दुश्मनी येत्या काळात सत्ता हाताशी नसली की निभवायची कशी, तोंड कसं द्यायचं. यामुळे हवालदिल होणारे हे जे लोक आहेत ना, म्हणजे एक काळ असा होता की शिवसेना म्हटली की वाघाशी डरकाळीच ऐकायला यायची. बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक प्रकारे वाघच आणि या शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक हा वाघ होता. पण या शिवसेनेला जशी उतरती काळा लागली, खरी शिवसेना वेगळी झाली, मग उरलेली शिल्लक सेना जी आहे तिला कसा हिरवा रंग चढत गेला आणि मग या हिरव्या रंगाने जसा या उर्वरित नेत्यांवर प्रभाव टाकायला सुरुवात केली आणि या हिरव्याचा जो अंमल त्यांच्यावर चढू लागला, तसे हे वाघाच्या शेळ्या झाल्या पटापटा. मग ही शेळी जर बाजारात निघाली तर गल्ली बोळातले कुत्रे, लांडगे यांना फाडून नाही खाणार. मग यांनी एक त्यावर उपाय केला की आपण आपल्या मूळ स्वरूपात, म्हणजे आपण ज्या वाघाच्या स्वरूपात आजवर दशकानुदशक वागत आलेलो, फिरलेलो आहोत, ती वाघाची कातडी पांघरून का होईना आपण रस्त्यावर चाललो तर किमान आपली लाज तरी राखली जाईल, कुणी मागून चढाई तर करणार नाही. आणि मग ते वाघाचं कातडं पांघरून हे लोक निघाले होते. पण हे वाघाचं कातडं पांघरून निघालेले लोक, वाघाचं कातडं पांघरलेली शेळी, आत शेळीच आहे. करेज नाही, म्हणजे ज्याला जिगरा म्हणतो तो जिगरा नाही वाघासारखा. हे आहेत शेळ्या मेंढ्या, आव आणतात वाघाचा. थोडंसं खुट्ट झालं, यांच्या गल्ली बोळात दोन मोटरसायकल स्वार भिरभिरत फिरले, हातातल्या कॅमेऱ्याने त्यांनी फोटो काढले, तर यांना धडकी भरली. आले लॉरेन्स बिश्नोईचे शूटर आले. तर लॉरेन्स बिश्नोईचा या सगळ्या प्रकाराशी काही संबंध नाही, माझ्या ओघानेच तोंडात आलं म्हणून मी बोललो. कारण मनात धडकी भरली की समोर मृत्यू दिसतो तसा हा प्रकार आहे. वाघ असता तर तो घाबरला नसता, तो सामोरा गेला असता. पण या सगळ्या शेळ्या मेंढ्या आहेत. आता या शेळ्या मेंढ्यांच्या अंगावरचं वाघाचं कातडं सरकलं आणि हे उघडे पडले.
आता यांचं पितळ उघडं पडलं, काय पडलं हे सगळं आपण नंतर बघू. मुळात झालंय काय, ते घाबरण्यासारखं कारणच नव्हतं मुळात. ते जे कोणी मोटरसायकल स्वार, बाईक स्वार तिकडे त्या गल्ली बोळात फिरत होते भांडूपच्या, जिथून संजय राऊतांचं घर तसं फरलांगभर अंतरावर आहे, आणि संजय राऊतांना खिडकीतून ते बाईक स्वार दिसल्यावरती त्यांची घाबरगुंडी उडाली. नेहमीप्रमाणे त्यांनी कांगावा केला, त्यांना पत्र लिहिली, माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या घराची रेखी होते. प्रत्यक्षात ते जे बाईक स्वार होते ते निघाले एका टेलिकॉम सेक्टर मधल्या एका टेली सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या, जे आपल्या मोबाईल कंपन्यांचा जो सिग्नलचा जो प्रॉब्लेम सगळ्यांना येतो, त्यावर जेव्हा तक्रारी येतात टेलिकॉम कंपन्यांकडे, तेव्हा त्यांनी एक सब कंपनी वगैरे असते जी हायर केलेली असते, आणि त्यांचे एम्प्लॉई जे असतात ते मग त्या ज्या भागातल्या तक्रारी आहेत त्या भागात जाऊन त्यांच्या मोबाईल मधल्या सॉफ्टवेअरवरून तिकडच्या सिग्नलची क्षमता तपासतात, की किती स्ट्रॉंग सिग्नल आहे, किती वीक सिग्नल आहे, नेमका किती हवा असतो आणि तो किती असायला हवा आणि किती आहे प्रत्यक्षात, याची पाहणी करायला ते लोक मग असे गल्लीबोळात फिरत असतात. आणि त्यासाठी तो त्यांच्या हातातला कॅमेरा वापरतात, मोबाईल वापरतात. तसंच ते घडलं. पोलिसांनी या सगळ्या कांगाव्यानंतर थोडीशी चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज मधले ते बाईक स्वार, त्यांच्या बाईकचा नंबर, हे सगळं तपासल्यानंतर ते पुढे शोधकार्य सुरू झालं. आणि मग नेमकं खोदापहाड निकला चुहा म्हणतात तसे हे लोक सापडले, जे एका मोबाईल कंपनीचं सिग्नल, नेटवर्क सिग्नल जे असतं ते तपासणाऱ्या उपकंपनी त्यांची म्हणाव, त्या कंपनीचे हे एम्प्लॉई होते, ज्यांचं कुठल्याही सुपारीशी, कुठल्याही हल्ल्याशी किंवा कुठल्याही नेत्याला ठार मारण्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. हे कुठल्याही गँगचे मारेकरी नव्हते. अर्थात याचा अर्थ काय होतो तर संजय राजाराम राऊत यांची कोणी सुपारी वगैरे दिलेली नव्हती, दिलेली नाहीये. जे काही होतं ते समोर जे दिसलं, त्यावरून मनात जे आलं ते राऊतांनी जगासमोर मांडलं. याच्या मागचं कारण सांगतो, मनोवैज्ञानिक कारण. असं म्हणतात, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, पण जोपर्यंत ते कोंबडं जिवंत असतं तेव्हा खुट्ट जरी वाजलं तरी ते कोंबडं भुरकन पळून जातं. आणि ज्या शेळ्या मेंढ्या ज्या आहेत त्यांचंही जे हृदय असतं ते कमकुवत असतं. कुठे खुट्ट झालं की तेही पळत सुटतात. या अशा शेळ्या मेंढ्यांनी जर अंगावर वाघाचं कातडं पांघरलेलं असेल तर त्या शेळ्या काही व्याघ्र कुलोत्पन्न म्हणवले जात नाहीत, त्या शेवटी शेळ्याच राहतात. त्यांच्या अंगावरचं कातडं सरकलं की मग त्यांना कापूनच खाल्लं जातं. तोच प्रकार झालाय. जो आत्मविश्वास, ज्याला जिगरा म्हणतात, तो जिगरा जर तुमच्यात नसेल तर तुम्ही शेळी आहात हे सिद्ध व्हायला वेळ लागत नाही. मग तुमच्या अंगावरचं जे पांघरलेलं वाघाचं कातडं कुणी टाराटारा खेचून काढलेलं असो किंवा ते वाघाचं कातडं सोबत घेऊन तुम्ही पळत असो, पण तुम्ही ज्या पद्धतीनं, ज्या वेगानं पळताय ती तुमची पळापळ पाहून कुठलाही त्रयस्थ माणूस बघून सांगू शकतो की हे जे काही चाललंय, हे जे जनावर पळतंय तो वाघ नाहीये, तर वाघाचं कातडं पांघरलेली शेळी आहे. कुत्राही असू शकतो. तो कुत्रा थोडासा खालचा शब्द होईल, शेळी म्हणा ना. या शेळ्या मेंढ्या वाघाचा कलेजा, वाघाचा जिगरा नाही आणू शकत. तो जिगरा केव्हाच लुप्त पावलेला आहे. आणि ज्यांनी त्या वाघाचे विचार, त्या वाघाचे संस्कार मनावर बिंबवत हिंदुत्वाचा वसा पुढे घेऊन जायचं ठरवलंय, त्या सगळ्यांना अशा कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ, आत्मविश्वास आणि एक प्रकारची उर्मी जी आहे, आंतरिक उर्मी, ती फक्त शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं मिळते. ते भगव्याशी प्रामाणिक आहेत आणि तो भगवा घेऊन ते पुढे चालले. त्यामुळे त्यांना अशा खोट्या नाट्या वाघाच्या कातड्या अंगावर पांघरून आपण वाघ आहोत हे सांगायची गरज भासतच नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जी दाढी मिशी जी आहे ना, तीच पुरेशी आहे सांगायला की ते मर्द आहेत. पण यांना सांगावं लागतं आम्ही मर्दाचे औलाद आहोत. पण मर्द आहेत किंवा आम्ही मर्द आहोत
हे कधी यांनी छातीटोकपणे सांगितलेलं नाही. मर्दाची अवलाद निश्चितच आहात, तुमचा बाप मर्दच होता. आणि हे उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर हिंदुस्थानाने पाहिलेलं, जगाने पाहिलेलं. पण तुमचं काय? संजय राजाराम राऊत, वाघाचं कातडं पांघरलेली शेळी. कांगावा केला, माझी सुपारी निघाली, मला ठार मारलं जाईल, माझ्या जीवाला धोका आहे, मला धमक्या येतात. प्रत्यक्षात ते लोक निघाले कोण? साधे टेलिफोन कंपनीचे कर्मचारी. मित्रो, यावरूनच तुम्ही अंदाज बांधा, ही सगळी जी मंडळी आहेत, कांगावाखोर मंडळी, यांची या एका निवडणुकीच्या निकालानंतर हातभर फाटलेली आहे. आता पुढे महानगरपालिका येणार आहे आणि त्यानंतर जर यांचा सुपडा साफ झाला तर यांना महाराष्ट्र सोडा, देशात राहणंही मुश्किल होईल. कोणी दुसरा यांना इथून हाकलून लावणार नाही. हे मनाने इतके खचलेले आहेत की महाराष्ट्र सोडून पळून जातील. आता कुठे जातील? कारण यांचं जे निवासस्थान आहे 1, 2, 3, ते तिसरं निवासस्थान कुठे सातासमुद्रापार बांधून ठेवलेलं आहे. अर्थात तिथे त्या निवासस्थानाचा वापर करायला हे नक्कीच गेलेले असतील. आणि तशा बातम्या आपल्याला टीव्ही चॅनल्सवर, बातम्यांमधून, मीडियामधून पाहता येतील. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.